स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सगळे कसे आहेत, बरे आहेत ना? तर मी पण ठीक आहे. चला आजच्या ब्लॉगला, डेली ब्लॉगला सुरुवात करू. कारण की कसं लॉंग व्हिडिओ बनवायला मला भेटत नाही, वेळ भेटत नाही आणि कसं काढायचं, कोणत्या विषयावर काढायचं हे समजत नाही. आणि त्याच्यामुळं आज म्हटलं चला कोणताही विषय असो, छोटं ब्लॉग टाकायचं आणि ते जॉईंट करून मोठा लॉंग व्हिडिओ बनवू. चला कसंही असो. तर मग आज सुरुवात केली आणि आज खूप माझ्या मागं कामं होते. म्हणजे कसं माझी तब्येत बरी नव्हती, माझ्या दोन्ही मुलांची तब्येत बरी नव्हती, मुलीची पण बरी नव्हती, मुलाची पण बरी नव्हती. त्याच्यासाठी मग मला बाहेर जायचं होतं आणि एवढं दिवस जाणार होतं आणि एवढं टाईम जाणार होतं. मग जेवण हे सगळं केलं आणि तयारी केली आणि बाहेर जायचं ठरलं. आणि नंतर आरूच्या बाबांना पण आज सुट्टी होती. तर म्हटलं चला आज सुट्टी आहे तर त्यांचा पण फायदा करून घेऊ, बाकी सगळी कामं करून घेऊ. तर त्याच्या आधी मिक्सरवाला अंकल आला होता, त्याच्याकडून दुरुस्त करून घेतला मिक्सर. कारण की ते मिक्सरचं वरचं कवर तुटलेलं होतं आणि ते दुरुस्त करायचं होतं. त्या मिक्सरला एवढं वर्ष झालं की माझ्या लग्नाच्या वेळेचा, म्हणजे 15-16 वर्ष झाले तेव्हाचा मिक्सर आणि एवढा अजून पण चांगला आहे. तर तो मिक्सर दुरुस्त करून घेतला, वरचं कवर लावून घेतलं आणि आम्ही इथून चाललो दवाखान्यात. तर बाबूच्या दवाखान्यात गेलो. आरूला बाबूला दोघांना पण दवाखान्यात नेलं, त्यांचे औषध गोळ्या घेतल्या, डॉक्टरांना दाखवलं आणि तिथूनच आरू आमची व्हिडिओ काढत होती. तर आज कॅमेरामॅन आरू झाली होती आणि बाहेरचा व्ह्यू बघितला तर एवढा सुंदर होता आणि तिथून दवाखान्यातून ट्रेन हे सगळं दिसत होतं आणि एवढं सुंदर वाटत होतं. तर बघता क्षणी असं वाटत होतं तिथंच बसून राहावं, म्हणजे सुट्टी झाली तरी तिथंच बसावं असं वाटत होतं. आणि एवढं सुंदर दिसत होतं ट्रेनचं आणि ते बाहेरचं लोकेशन मस्त वाटत होतं आणि गार एकदम. नंतर येता आम्ही भांड्याच्या प्लास्टिकच्या भांडी असतात त्या दुकानात गेली. तिथं म्हटलं थोडंसं आलो आहे बाहेर तर भरण्या घ्यायच्यात, कारण घरामध्ये भरण्या आहेत पण थोडं म्हटलं नवीन घ्याव्यात, चांगल्या म्हणजे एकदम सुंदर दिसायला जरा ॲट्रॅक्टिव्ह असणाऱ्या. आणि तिथं भरण्या पण घेतल्या आणि येता एवढा म्हणजे भूक लागली होती आणि मग येता नाश्ता घेऊन आलो, तिथं पण थोडा केला आणि घरी पण घेऊन आलो वडापाव हे. आणि नंतर घरी आलो तर पूर्ण पसारा पडला होता, कारण सकाळी मी गेले होते तर बिना काय करता फक्त जेवण आणि गडबड झाली होती म्हणून. आणि घरी आले, भांडी साफ केले आणि क्लीन केली. नंतर गॅस पुसला आणि नंतर घरात सगळा झाडू मारून घेतला आणि पूर्ण झाडू मारून झाल्याच्या नंतर मग सगळं साफसफाई करून घेतली. आणि झाडू मारताच आमच्या इथं ना उंदरानं गॅसच्या तिथं पूर्ण खोदले, म्हणजे हे केले, माती पूर्ण पाडली. तर ती पूर्ण माती सगळी साफ करून घेतली आणि एवढी घाण झाली होती, ती माती काढली. तिथं पूर्ण ते एमसीन लावून पॅक करून घेतलं आणि मग एकदम चकाचक करून मग नंतर फरशी पुसून घेतली आणि इथं माती टाकून घेतली आणि साफ करून घेतलं. आणि त्याच्यानंतर फरशी पुसल्यानंतर मग जेवणाची तयारी. जेवणामधलं पण रोजचं टेन्शन, काय बनवायचं काय नाही. तर मग विचार करतच होते. तर नंतर जेवणाची तयारी केली, साफसफाई केली. आणि कसं होतं की व्हिडिओ बनवायला काय नाही, व्हिडिओ बनवायचा विषय पण, आणि मला एकटी असल्यामुळं कसं बनवायचं, कोण कॅमेरा धरणार असा आणि प्रॉब्लेम असतो. तर इथं कॅमेरा धरायला पण एक माणूस लागतं, कारण की माझा ट्रायपॉड आहे तो बाळामुळं तुटला आहे. कारण त्यानं असा फोन चालू असताना, व्हिडिओ कॅमेरा चालू असताना एवढा जोरात धक्का दिला तर मोबाईलला पण स्क्रॅच आलं आणि फोनला पण स्क्रॅच आलं असं झालं. आणि फोनला पण स्क्रॅच आलं आणि ट्रायपॉड पण तुटलं, म्हणजे वरचं ते स्प्रिंग असते ती पूर्ण तुटली. आणि इथं बघा केवढी सारी माती टाकली. आणि नंतर मग परत डबल झाडून घेतलं, कारण ते मला माहीत नव्हतं नाही, माती निघली होती ती. मग ती माती टाकून डबल झाडून घेतलं आणि नंतर मग पोछा मारून घेतलं. तर असं होतं, म्हणजे मागं पुढं होतं, बोलताना गडबड होती. तर चला समजून घ्या, चुकी झाली तर माफ करा. कारण नवीन यूट्यूबर आहे, प्रयत्न करायचा चालला आहे की चला कसं तरी करून आपण शिकतच व्हिडिओ बनवू. आणि प्रयत्न म्हणजे काही चुकलं असलं तर प्लीज मला सांगा की तुमचं हे चुकलं आहे ते चुकलं आहे, तर मी त्याच्यामध्ये बदल करेन आणि सुधारणा करेन. तर इथं बघा पोछा मारला आणि नंतर बाळाचं एवढी चिडचिड चालू होती की काय बोलायलाच नको, असा रडत होता. तर एकदम की घ्यायसाठी
चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि काही चुकलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. इथंच एंड करते. बाय.